मी जिल्हाधिकारी डॉक्टर विवेक भस्मे सर यांना विनम्र विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. व्यासपीठावर विराजमान आदरणीय डॉक्टर विठ्ठल लहाने सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेक सौताडेकर सर, आपल्या सर्वांचे लाडके शिवराज मोटेगावकर सर, IIBचे कोऑर्डिनेटर विराज पालनकर सर, प्रशांत सूर्यवंशी सर, प्राध्यापक सत्यशील सावंत सर, नीट एक संकल्प या पुस्तकाचे लेखक संदीप केंद्रे सर, तसेच एक ध्येयवेढा या पुस्तकाचे लेखक डॉक्टर किरण धायगुडे, तसेच डॉक्टर महेश टकले, डॉक्टर मानवतकर मॅडम, त्याचप्रमाणे प्रशांत ठाकूर सर, संकल्प बुक स्टोअर आणि IIB आणि RCC ची पूर्ण टीम, माझ्यासमोर बसलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, मित्र आणि मैत्रिणींनो, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व पालक, या सर्वांना माझा पुनश्च एकदा नमस्कार. तुमच्याकडे बघितल्यावर मला पुन्हा एकदा तरुण झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे मी 2004 साली लातूरमध्ये आलो होतो 11वीसाठी आणि तुमच्यासारखाच मी खाली बसलेलो होतो आणि तुमच्याकडे बघून खरंच पुन्हा एकदा एक सळसळतं रक्त कसं असतं ते मला पाहायला मिळालं. याबद्दल मी आयोजकांचे खरंच धन्यवाद मानतो. लातूरचे माझ्यावर खूप मोठे उपकार आहेत. म्हणजे एक लहान नेकनूसारख्या लहान गावातून मी इथं 11वीसाठी आलो होतो आणि लातूरने खरं तर माझं आयुष्य घडवलंय आणि याच लातूरला पुन्हा माझ्या आयुष्याचा जो प्रवास आहे तो मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. त्यातून जर तुम्ही प्रेरणा घेऊन काही करू शकला, मोठे होऊ शकला, तर मी लातूरला गुरुदक्षिणा दिल्यासारखं होईल असं मला वाटतं. प्रशांत सरांनी मला विचारलं की विवेक तू या कार्यक्रमाला येऊ शकशील का, आणि तेव्हा मी थोडासा विचार केला माझा टाइम टेबल कसा होता आणि टाइम टेबलमध्ये बसतंय असं समजल्यावर मी लगेच सरांना सांगितलं की सर मी नक्की या कार्यक्रमाला येईल. आणि सरांनी मला सांगितलं की या कार्यक्रमामध्ये तुझा जो प्रवास आहे तो इथलच्या विद्यार्थ्यांसमोर ठेव आणि त्या प्रवासातून त्यांना जी प्रेरणा मिळेल याचा त्यांना खरंच फायदा होईल. तर माझा जो प्रवास आहे तो शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो आणि त्यातून जर तुम्ही प्रेरणा घेऊ शकाल तर नक्कीच मला आनंद होईल. मी नेकनूर जिल्हा बीड या गावात माझं म्हणजे जीवन गेलेलं आहे. मी 10वीपर्यंत जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलेलो आहे, मराठी मीडियममध्ये शिकलेलो आहे आणि त्यानंतर मी 11वीला लातूरला आलो होतो. 10वीला मला 85% मार्क होते. 90-95% मार्क घेणारे जे विद्यार्थी असतात त्या कॅटेगरीमध्ये मी कधीच नव्हतो आणि शाहू कॉलेजला सुद्धा म्हणजे खालून दुसरा नंबर माझा लागला होता. म्हणजे मला शाहू कॉलेजची खूप ओढ होती त्यावेळी की मला शाहू कॉलेजला नंबर लागायला पाहिजे आणि खरंच देवाची माझ्यावर कृपा म्हणायला पाहिजे की मी शाहूला खालून दुसऱ्या नंबरनी माझा नंबर लागला. मराठी मीडियममधून शिकलेलो होतो आणि जेव्हा पहिले 1-2 महिने असायचे कॉलेजमध्ये तेव्हा अडचण यायची, इंग्लिशमधून शिकवलं जायचं, पण त्यावेळी मी घाबरून नाही गेलो. सगळ्यात मेन म्हणजे इथं भरपूर विद्यार्थी आहेत जे ग्रामीण भागातून आलेले आहेत आणि तुम्ही माझ्यासारख्याच स्टेजमधून जात असाल, तुम्हालाही हेच प्रश्न पडत असतील, ह्याच अडचणी येत असतील, म्हणून मी माझा अनुभव तुमच्यासमोर ठेवतोय की 11वी-12वीला असताना मराठी मीडियममधून आलेलो असताना भरपूर अडचणी आल्या, इंग्लिश माध्यमाच्या अडचणी आल्या, पण वेळोवेळी ज्या अडचणी आल्या त्या अडचणींवर मी मात करत गेलो. जेव्हा केव्हा मला प्रश्न पडले, अडचणी आल्या, तेव्हा मी शिक्षकांना जाऊन विचारल्या आणि भरपूर इथं विद्यार्थी असतील जे शिक्षकांना जाऊन विचारायला लाजतात, तर मी त्यांना सगळ्यांना विनंती करेल की शिक्षक तुमच्यासाठीच आहेत. जेवढं तुम्ही त्यांना त्रास द्याल, जेवढं त्यांना तुम्ही जाऊन विचाराल तेवढं त्यांना आनंद होतो. पण भरपूर विद्यार्थी असे आहेत की ते
जाऊन विचारायला घाबरतात. तर तसं करू नका. 11वी-12वीला शाहू कॉलेजमध्ये होतो मी आणि 12वीला मी 87% घेऊन 12वी पास झालो आणि त्यावेळी CET होती, नीट नव्हती. तर CETमध्ये 370 रँकमधून 370 रँक आला आणि MBBSला लागलो. MBBSला माझा नंबर डॉक्टर VM मेडिकल कॉलेजमध्ये माझं सिलेक्शन झालं. तर MBBS करत असताना आता डॉक्टर नंतर मी IAS कसा झालो किंवा कलेक्टर कसा झालो हे तुम्हाला सांगतो की माझे वडील लहानपणापासून म्हणायचे की तू कलेक्टर हो. आज आपले पालकही तुम्हाला म्हणत असतील की डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, कलेक्टर व्हा. पण जेव्हा मी MBBSला लागलो त्यानंतर वडील म्हणाले की तू कलेक्टरची तयारी कर. पण वडील म्हणाले म्हणून लगेच मी तयारीला लागलो नाही, कारण की माझ्या स्वतःला ते मनामध्ये पटत नव्हतं की एक डॉक्टर झाल्यानंतर मी कलेक्टर व्हायला पाहिजे किंवा नाही. त्याच्यामुळं त्यांनी ते सांगत होते आणि मी फक्त बॅक ऑफ द माइंड ती गोष्ट ठेवली आणि त्याबद्दल मग मी माहिती काढू लागलो की कलेक्टर होण्यासाठी कोणती परीक्षा द्यायला पाहिजे. माझ्या घरामध्ये म्हणजे 10वी नंतर पुढचं शिक्षण घेणारा मी पहिलाच आहे. म्हणजे आई वडील 10वी पास आहेत फक्त आणि डॉक्टरही कुणी झालेलं नाही. तर कलेक्टरची तुम्ही म्हणजे कल्पनाच करू शकत नाही की कलेक्टर होण्यासाठी कोणती परीक्षा द्यायची. इथून पासून माझी सुरुवात होती. तर 3rd इयरला असताना मी स्टील फ्रेम ह्या नावाचं पुस्तक वाचलं. जसं आपलं नीट एक संकल्पना पुस्तक आहे, त्याच्यामध्ये जसं 10 डॉक्टर जे झालेले आहेत विद्यार्थी, कठीण परिस्थितीमधून विद्यार्थी जे डॉक्टर झालेले आहेत, तसेच कठीण परिस्थितीमधून जे ऑफिसर्स IAS, IPS किंवा IRS या पदापर्यंत पोहोचलेले आहेत, असे स्टील फ्रेम हे पुस्तक वाचलं मी. त्याच्यामध्ये आपले श्रीकर परदेशी सर असतील किंवा विश्वास नांगरे पाटील सर असतील, तर ह्यांचे जे प्रिपरेशनची स्टेज असेल, त्यांचं आयुष्य कसं घडलं हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर हे पुस्तक वाचल्यानंतर मला वाटलं की नक्कीच मला एक कलेक्टर व्हायला आवडेल आणि त्याच्यामधून जे काही मी समाजासाठी करू शकतो तर ते मी करू शकतो. तर 3rd इयरला मी ठरवलं आणि मग फायनल इयरला MBBS पास झाल्यानंतर मी पुण्यामध्ये UPSCची तयारी केली. त्यानंतर दिल्लीमध्ये मी 6 महिने तयारी केली. तर फर्स्ट अटेम्प्टला मी UPSCच्या 3 स्टेज असतात, प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. तर फर्स्ट अटेम्प्टला इंटरव्ह्यूपर्यंत गेलो पण रँक आला नाही. म्हणजे इथं भरपूर रिपीटर्स बसलेले आहेत. तर त्यांच्यासाठी सांगतो की UPSCमध्ये मी रिपीटर आहे आणि मी एकदा नाही, मी 4 वेळा रिपीट केलेलं आहे. तर फर्स्ट अटेम्प्टला इंटरव्ह्यूपर्यंत गेलो पण रँक आला नाही. तर ज्या दिवशी म्हणजे तो क्षण मी तुम्हाला सांगतो, हा क्षण तुमच्या आयुष्यात आलेला असेल किंवा फ्युचरमध्ये येईल. जे 12वीला असतील, मी सगळ्यांना म्हणजे ईश्वरचरणी प्रार्थना करतो की तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्येच नीटला लागावेत. पण दुर्दैवाने रिपीट करायची वेळ आली तर हा क्षण तुम्ही लक्षात ठेवा. फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट आला, रँक आला नव्हता. तर भरपूर असे विद्यार्थी आहेत की रिझल्ट नाही आला तर महिनो 2-2 महिने 6-6 महिने फक्त रडण्यात घालवतात. पण मी रिझल्ट आल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला अभ्यासाला बसलो होतो आणि रडत बसण्यापेक्षा जर मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की अपयशामधून तुम्ही शिका आणि अपयशाबद्दल रडण्यामध्ये तुम्ही वेळ घालू नका. लगेच तुम्ही अभ्यासाला लागा. कारण की ह्या जगामध्ये स्पर्धा एवढी आहे की जो थांबला तो संपला. तुम्हाला थांबायचं नाही आहे आणि एका परीक्षेत अपयश आलं म्हणून तुम्हाला खचून जायचं नाही आहे. दुसरा प्रयत्न मी लगेच सुरू केला. दुसऱ्या प्रयत्नामध्ये मी 812 रँकनी ऑल ओव्हर इंडिया 812 रँकनी मी सिलेक्ट झालो आणि इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये माझं सिलेक्शन झालं. पण सुरुवात केली होती IAS होण्यासाठी. IRS ही फक्त एक त्यातली पायरी होती. IRSचे ट्रेनिंगला मी जॉईन झालो आणि पुन्हा तिसरा प्रयत्न दिला. तिसऱ्या प्रयत्नात असं झालं की मी पुन्हा इंटरव्ह्यूला गेलो पण रँक आलाच नाही. म्हणजे तिसऱ्या प्रयत्नात मी पुन्हा बॅक टू झिरो. IAS व्हायचं होतं, IRS झालो. तिसऱ्या प्रयत्नात पुन्हा रँक आला नाही. तर तेव्हा पुन्हा मी चौथा प्रयत्न सुरू केला. म्हणजे थांबलो नाही. तुम्हाला या सर्वांना मला हेच सांगायचं आहे की आयुष्यामध्ये तुमच्या यश आणि अपयश येत राहणार आहे, पण तुम्हाला थांबायचं नाही आहे. जे ध्येय तुम्ही ठरवलेलं आहे ते ध्येय जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला थांबायचं नाही आहे. तर चौथा प्रयत्न मी पुन्हा ट्रेनिंग करत असताना अभ्यास केला. ट्रेनिंग
जवळपास 8 तास ट्रेनिंग करावी लागायची इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसची, आणि ती ट्रेनिंग करता करता उरलेला वेळ मी अभ्यासामध्ये म्हणजे स्वतःला गुंतवून घेतलं. त्यावेळी म्हणजे त्या अभ्यासाच्या वेळी पण भरपूर म्हणजे अडचणी आल्या, की जे ऑफिसर सोबत होते त्यांना वाटायचं की हा आमच्यामध्ये राहत नाही, अभ्यास करतो. भरपूर त्यांनी पण म्हणजे इमोशनली टॉर्चर केलं. पण या सगळ्या गोष्टींना मी सहन करत 4था प्रयत्न दिला आणि 4थ्या प्रयत्नात मी 395 रँक घेऊन IAS झालो. तर हा छोटासा प्रवास मी तुमच्यासमोर ठेवला आहे, कारण की मी तुमच्यामधूनच आलेलो आहे. 10-12 वर्षापूर्वी मी तुमच्यासमोर बसलेलो होतो आणि तुमच्यामधूनच मी इथपर्यंत पोहोचू शकत असेल तर तुम्ही सगळे ह्या सगळ्या गोष्टी अचीव करू शकतात. एका खेड्यामधून येऊन मराठी माध्यमातून जिल्हा परिषदच्या शाळेतून शिकून मी डॉक्टर होऊ शकतो किंवा मी कलेक्टर होऊ शकतो. तर ह्या सगळ्या क्षमता तुमच्यामध्ये सुद्धा आहेत. फक्त तुम्हाला जसं आत्तापर्यंतच्या वक्त्यांनी सांगितलं की तुमच्यामध्ये आत्मविश्वास असायला पाहिजे. तुमचं बॅकग्राऊंड जसं सरांनी सांगितलं, पालनकर सरांनी, की तुमचा पास्ट विसरून जा, तुमचं प्रेझेंट आणि फ्युचरवर तुम्ही लक्ष द्या. तुम्ही कुठून आला, तुमचं बॅकग्राऊंड काय आहे. इथं मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस खडाखडा इंग्लिश बोलणारे लातूरमध्ये किंवा नांदेडमधून शिकणारे इंग्लिश मीडियममधून शिकणारे विद्यार्थ्यांसोबत माझी कॉम्पिटिशन होती. पण मी जर त्यावेळी घाबरून गेलो असतो आणि मी जर फक्त माझ्या पास्टनी बॉकडाऊन झालो असतो तर मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. तर तुम्हाला सर्वांना मला हेच सांगायचं की स्वतःवर विश्वास ठेवा आणि कठोर मेहनत घ्या. जेवढी तुम्ही जास्त अभ्यास कराल तेवढं तुम्हाला फ्युचर तुमचं चांगलं आहे. आणि लातूर पॅटर्न सारखा पॅटर्न तुम्हाला मिळालेला आहे. सगळ्यांना हे भाग्य मिळत नाही आणि मी खरंच भाग्यवान आहे की माझ्या म्हणजे जो काही शैक्षणिक प्रवास आहे त्याची मुहूर्तमेढ लातूरमध्ये रोवली गेलेली आहे. खरंच मी भाग्यवान आहे आणि ते भाग्य तुम्हाला सुद्धा मिळालेलं आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून पुढची वाटचाल करत राहिली तर नक्कीच तुम्हाला आयुष्यात भरभरून यश मिळेल. आणि मी ईश्वरचरणी तशीच प्रार्थना करतो. थोडंसं जे पुस्तक प्रकाशित झालेले त्याच्याबद्दल बोलल. नीट एक संकल्पना हे खरंच खूप चांगला उपक्रम आहे. जेव्हा मी पुस्तक हातात घेतलं तेव्हा मला स्टील फ्रेमची आठवण आली की स्टील फ्रेममध्ये याच पद्धतीने जसे अधिकारी घडले त्यांचा जो प्रवास आहे, त्यांचे जे स्ट्रगल आहे तो त्याच्यामध्ये दिलेला होता. आणि सेम स्ट्रगल नीट एक संकल्प याच्यामध्ये दिलेला आहे. ते पुस्तक वाचून तुम्हाला नक्कीच त्या पुस्तकातून प्रेरणा मिळेल. तुमच्यामध्ये जी एक ज्योत आहे ती खरंच अजून प्रज्वलित होईल. तर नक्कीच हे पुस्तक वाचा, त्याच्यामधून तुम्हाला प्रेरणा मिळेल. त्याचप्रमाणे किरण धायगुडे लिखित एक ध्येय वेडा हे पुस्तकही त्याचा प्रवास एक खडतर प्रवास जो आहे त्यांनी तो त्याच्यामधून मांडलेला आहे. तर या दोन्ही लेखकांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि संयोजकांनी इथं बोलून म्हणजे लातूरचं जे माझ्यावर ऋण होतं ते मला फेडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे धन्यवाद मानतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत.